नमस्कार, वेलकम, सुस्वागतम विद्यार्थी मित्र हो. मी आनंदा भांदिगरे, वारणाप्रसाद विद्यालय बिळाशी, तालुका शिराळा. आनंद भांदिगरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमधून संवाद साधणार आहोत. इयत्ता 10वी विषय मराठी घटक कर्ते सुधारक लेखक डॉक्टर शिरीष गोपाल देशपांडे यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या कार्याचा जो परिचय करून देणारा पाठ आपल्याला दिलेला आहे, त्या पाठाच्या संदर्भात आपण संवाद साधणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या देशाला हादरवून सोडणारी एक घटना उत्तर प्रदेशामधल्या हाथरस या ठिकाणी घडली. घटना होती स्त्रियांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या संदर्भातलीच. आणि या घटनेनं पुन्हा एकदा या देशामध्ये आणि समाजामध्ये स्त्रियांच्याबद्दल किती सन्मान आहे हे दाखवणारी ही घटना होती. आपल्या समाजामध्ये पिढ्यानुपिढ्या स्त्रियांची उपेक्षा केलेली आहे आणि हा एक माणुसकीला असणारा शाप आहे. तर या पार्श्वभूमीवर एक आशादायक चित्रही आपल्या देशामध्ये घडलेलं आहे की अनेक सुधारकांनी स्त्रियांच्या उन्नतीबद्दल, स्त्रियांच्या सुधारणेबद्दल वारंवार आवाज उठवलेला आहे. ह्या समाजसुधारक म्हणजे एक मानवतेचं वरदान आहे. विद्यार्थी मित्र हो, आपल्या भारतावर ब्रिटिशांचं अनेक वर्ष राज्य होतं. या दरम्यानच्या काळामध्ये स्त्रियांच्या सुधारणांसाठी ब्रिटिशांनी सुद्धा अनेक चांगले कायदे केलेत. त्यामध्ये सतीप्रथेचा कायदा, विधवा विवाहांच्या पुनर्विवाहाचा कायदा किंवा लग्नाची वय निश्चित करण्याच्या संदर्भातले कायदे असतील की या कायद्यांनी स्त्रियांच्या विकासाची मुहूर्तमेढ ब्रिटिश काळामध्ये रोवली गेली. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये अनेक कायदे झाले. त्यामध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा 1961ला झाला, बालविवाह प्रतिबंधक कायदा झाला, अश्लीलता विरोधी कायदा झाला, अगदी कौटुंबिक न्यायालये स्थापन झाली, समान वेतन कायदा झाला, हिंदू वारसा हक्काचा कायदा झाला आणि स्त्रियांना बऱ्यापैकी कायद्याच्या दृष्टीनं संरक्षण देण्याचा प्रयत्न या देशामध्ये झाला. पण कायदा हा अनेक वेळेला पुस्तकामध्ये राहतो आणि वास्तवामध्ये यापेक्षा भयानक वेगळी परिस्थिती स्त्रियांच्या वाट्याला येते आणि यासाठी मग अनेक कारणे असतील. मात्र स्त्रियांच्या सुधारणाबाबत 18व्या शतकामध्ये ज्या सुधारकांच्याकडून कार्य झाले त्यामध्ये महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, ईश्वरचंद्र विद्यासागर, न्यायमूर्ती रानडे, राजाराम मोहन रॉय, महर्षी धोंडो केशव कर्वे या समाजसुधारकांनी अत्यंत मोलाचं असं काम केलेलं आहे. डॉक्टर शिरीष देशपांडे यांनी यापैकी कर्ते सुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याचा आणि यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय आपल्याला या पाठामधून करून दिलेला आहे. या पाठाचे लेखक डॉक्टर शिरीष गोपाल देशपांडे यांचा जन्म 12 डिसेंबर 1952 रोजी झाला. नाथीबाई दामोदर ठाकरसी या महाविद्यालयामध्ये अर्थात SNDT या महाविद्यालयामध्ये मराठी विभागाचे प्रमुख ते होते. एक सिद्धहस्त लेखक, चांगले उत्कृष्ट अध्यापक, व्याख्याते म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. त्यामध्ये एप्सिलॉन, ए सखी, स्वातंत्र्याची मृत्यूपत्र हे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. राजा शहाजी ही महाकादंबरी त्यांनी लिहिली. त्याचबरोबर शिवछत्रपती नावाचं पटकथात्मक पुस्तक ही त्यांनी लिहिलेलं आहे. अरण्यकांड, प्रचारक, पंचस्तंभ, जन्मभूमी, पाताळयंत्र इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या आहेत. महाराष्ट्राबाहेर बडोदा या ठिकाणी भरलेल्या प्रादेशिक साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्याचबरोबर वणी या ठिकाणी भरलेल्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. मित्र हो, प्रत्यक्ष पाठातील आशय अभ्यासनापूर्वी आपण समाजसुधारक म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं कार्य कसं होतं यात पाठात न आलेल्या बाबींच्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. कारण समाजसुधारकांचं, कोणत्याही समाजसुधारकांचं आयुष्य हे अगदी त्यांची वाट आणि प्रवास हा सरळ नसतो. हा खाचाखळग्यांनी भरलेला, प्रचंड अडचणींनी असा व्यापलेला असा प्रवास असतो आणि त्यावर मात करून हे आपल्या ध्येयापर्यंत हे समाजसुधारक जात असतात. त्यावेळेला त्यांच्या आयुष्याचा होम त्यांना करावा लागतो. घरादारावर तुळशीपत्र ठेवून या गोष्टी कराव्या लागतात. अनेक जवळच्या माणसांना मुकावं लागतं. नाती तुटतात, समाज स्वीकारत नाही, तरीही आपल्या ध्येयाशी ठाम राहून ते ध्येय सत्यात येईपर्यंत ही लोक राबत असतात आणि ज्या वेळेला ती ध्येय सत्यात येतात त्यावेळेला समाजही त्यांना मानायला लागतो. परंतु तोपर्यंत या समाजसुधारकांनी जे सोसलेलं असतं ती हानी मात्र कशानं भरून येत नाही. आपण म्हणतो की सत्याचा विजय शेवटी होतो, परंतु सत्याचा विजय शेवटीच का होतो, तो सुरुवातीला का होत नाही असं समाजसुधारकांच्या बाबतीत म्हणावं वाटतं आणि तो
प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतो. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या शेरवली या गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि शिक्षण मुरुड या गावी झालं. हे शिक्षणाचं ठिकाण 15 किलोमीटर दूर होतं आणि प्राथमिक शिक्षण एवढ्या अंतरावर जाऊन घेणं हे त्या काळामध्ये अडचणीची गोष्ट होती. लहानपणी कित्ता गिरवणे, भोपाळ्या म्हणणे, पाठांतर करणे असा शिक्षणक्रम पूर्ण करणं, त्यानंतर मॅट्रिकची परीक्षा देणं, ती देत असताना सातारा केंद्रातून रिजेक्ट होणं, परत कोल्हापूरला येऊन ती परीक्षा देऊन पुढं कॉलेजच्या शिक्षणासाठी एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये दाखल होणं, गणित विषयामध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन त्या काळामध्ये मिळवणं आणि गणिताचे शिक्षक म्हणून त्यांनी मुंबई येथील मुलींच्या महाविद्यालयामध्ये कामाला प्रारंभ करणं, नंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून काम सुरू करणं आणि पुणे हीच आपली कर्मभूमी आहे असं मानणं आणि मग तिथं कार्याला सुरुवात करणं, हा सगळा त्यांचा प्रवास खाचाखळग्याने भरलेला अशा पद्धतीचा आहे. पण सामाजिक कार्याची ओढ मात्र त्यांना लहानपणापासूनच होती असं दिसतं. कारण निरीक्षण प्रौढांना वर्तमानपत्र वाचून दाखवणे या अशा पद्धतीची कामं त्यांनी प्राथमिक शिक्षण घेत असतानाच केलेली होती. प्राथमिक शाळेत असताना त्यांना लाभलेले सोमन गुरुजी म्हणजे त्यांच्या मनाला सुयोग्य आकार देणारी व्यक्ती होती. समाजसेवेचा पहिला धडा कर्वे यांना याच सोमन गुरुजींच्याकडून मिळाला. मनुष्य करतो काय आणि वागतो कसा यावर त्याची योग्यता ठरवली पाहिजे असे कर्वे यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान होते. आकाशावर नेम धर म्हणजे तुझा बाण झाडापर्यंत तरी जाईल या सुविचाराने ते प्रेरित झाले होते. स्त्री जातीबद्दल वाटणारी करुणा कर्वे यांच्या सामाजिक कार्याची चालना होती. 1918 फर्ग्युसन महाविद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर संपूर्ण वेळ त्यांनी समाजसेवा केली. महर्षी कर्वे यांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी अखंड परिश्रम घेतले. अनेक संस्था मंडळे स्थापन करून ते व्यवस्थितपणे चालवल्या. विवाहोत्तेजक मंडळी नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. पुढे याच संस्थेच्या माध्यमामधून उक्तीप्रमाणे कृतीसुद्धा त्यांनी केली आणि गोदावरी या विधवेशी त्यांनी विवाह केला. यामुळे सनातनी धर्ममार्तंडांनी त्यांना खूप छळले, त्यांची निंदा नालस्ती केली. त्यांचा जन्म ज्या गावामध्ये झाला त्या मुरुडच्या ग्रामस्थांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. परंतु ज्या वेळेला त्यांना नंतरच्या काळामध्ये भारतरत्न हा पुरस्कार मिळाला त्या वार्धक्याच्या काळामध्ये जीवनाच्या अंतकाळी याच मुरुड इथल्या देवालयाच्या प्रांगणामध्ये प्रचंड असा मोठा सत्कार घेऊन गावकऱ्यांनी एक प्रकारे केलेल्या त्या बहिष्काराची एक माफी त्यांच्या या कृतीची मागितली. आणि पुढं काही संस्थांच्या मध्ये त्यांच्या अनाथ बालिकाश्रम नावाची संस्था आहे. त्यानंतर निष्काम कर्ममठ नावाची ही संस्था काढून समाजसेवा हाच आमचा देव आणि सेवेच्या उपयुक्ततेबद्दल खात्री हीच आमची श्रद्धा असं ब्रीद घेऊन निष्काम कर्ममठ ही संस्था चालवली. पुढे या संस्थेमध्ये त्यांचे असणारे जाचक नियम हे त्यांच्या कार्यकर्त्यांना अनुयायांना न मानवल्यामुळे त्यांचा विस्तार थोडा थांबला आणि ही संस्था पुढे आश्रमामध्ये विलीन करण्यात आली. शिक्षणाच्या बाबतीतलं त्यांचं कार्य मोठं आहे. एका स्त्रीला शिक्षण देणं म्हणजे सर्व कुटुंबाला शिक्षण देणं होय या महात्मा फुले यांच्या विचाराने महर्षी धोंडो केशव कर्वे हे प्रेरित झाले होते आणि स्त्री शिक्षणाच्या कार्याला लागले. महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, विष्णूशास्त्री पंडित अशा कितीतरी समाजसुधारकांनी केलेले कार्य ते जाणून होते. इसवी सन 1907 पुण्याजवळ हिंगणे या ठिकाणी महर्षी कर्वे यांनी पहिलं महिला विद्यालय सुरू केलं. याच महिला विद्यालयाचा मोठा वटवृक्ष नंतरच्या काळामध्ये झाला. या महाविद्यालयाचं रूपांतर विद्यापीठामध्ये झालं. विद्यापीठाला शासनाचं मान्यता मिळाली आणि हेच विद्यापीठ नंतरच्या काळामध्ये SNDT विद्यापीठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्याला अगदी मोठ्या तळमळीनं सुरुवात केली होती. स्त्रियांना त्यांनी समाजामध्ये पुरुषांसारखी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये पुढे स्त्री शिक्षणाची आणि स्त्री उन्नतीची चळवळ सुरू झाली. स्त्री जीवनामध्ये आमूलाग्र क्रांती घडून आली. हे कार्य गौरवास्पद होतं आणि म्हणूनच नंतरच्या काळामध्ये पुणे, मुंबई, बनारस या विद्यापीठांनी त्यांना डिलीट ही पदवी बहाल केली. भारत सरकारने सुद्धा नंतरच्या काळामध्ये त्यांना पद्मविभूषण हा किताब दिला. त्याचबरोबर 1958 भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी मित्र, ही सांगण्याची परिस्थिती अशी की या गोष्टी जर तुमच्यापर्यंत नाही पोहोचल्या तर समाजसुधारकांनी कोणत्या कठीण परिस्थितीमधून या सुधारणा केल्या याचं
माहिती तुमच्यापर्यंत येणार नाही, त्या घटनांचं मोल तुम्हाला कळणार नाही. आज आपण स्त्रियांच्या शिक्षणाची उन्नती जी पाहतो आहोत, ती उन्नती या समाज पुरुषांनी सोसलेल्या आघातामध्ये, सोसलेल्या छळामध्ये, त्याने आपलं जीवन या कार्यासाठी जे व्यतीत केलं त्यामध्ये आहेत. मग त्यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, न्यायमूर्ती रानडे असतील किंवा बापूजी साळुंकेसारखे शिक्षण महर्षी असतील. या लोकांनी 101 वर्षापूर्वी ज्या यातना सहन केल्या, त्यामुळं आत्ताचे दिवस शिक्षण घेणारी सर्वच लोक आणि खास करून स्त्रिया, मुली हे पाहत आहेत. आणि म्हणूनच हे पाठाची सुरुवात डॉक्टर शिरीष देशपांडे यांनी अतिशय सुंदर रीतीने केलेली आहे. वयाच्या 105व्या वर्षी महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं निधन झाल्याची बातमी आली आणि लेखकाच्या आजोबांचे डोळे पाणवले. महर्षी धोंडो केशव कर्वे आपले कोणी नातेवाईक नाहीत, पण आपल्या आजोबांचे डोळे तरीसुद्धा जर पाणावले असतील तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे कार्य खूपच मोठं असलं पाहिजे असं त्यांना वाटतं. अशा आठवणीनं आणि स्मरणानं या पाठाची सुरुवात झालेली आहे. महर्षी कर्वेंचा जन्म 18 एप्रिल 1858 रोजी झाला. स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला. हे महर्षी कर्वे यांच्या डोळ्यात देखतच, पण फक्त राष्ट्रीय स्वातंत्र्य होतं ते. आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळून भागत नाही, तर स्वातंत्र्य हे संपूर्ण हवं होतं. संपूर्ण म्हणजे या देशामधली जी स्त्री वर्षानुवर्षे, हजारो वर्षे जी गुलाम राहिलेली आहे, त्या स्त्रीचा त्या स्वातंत्र्यामध्ये अंतर्भाव नव्हता असं त्यांना वाटतं. स्त्री ही गुलाम आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळालं तरीसुद्धा स्वातंत्र्यानंतरही ती गुलामच राहील आणि म्हणून तिला स्वातंत्र्य द्यायला हवं याचं भान त्यांना होतं. महर्षी धोंडो केशव कर्वे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रमाणच म्हणतात की गुलामाला गुलाम आहोत याची जाणीव करून द्या, तो बंड करून उठेल. त्या पद्धतीनं आपली भारतीय स्त्री ही गुलामच आहे. तिच्यावर संस्कारच असे आहेत की ती गुलामीला दागिना मानते. भारतामध्ये आपल्या स्त्रीला देवीचं स्थान आहे, पण ते नावातच फक्त. तिला शुद्राशुद्र समजलं जातं, तिचा छळ केला जातो आणि म्हणून तिने शिक्षित व्हायला हवं हे कर्व्यांना ठामपणे वाटत होतं. पण स्त्रियांना शिक्षित करण्याचं, गुलामीतून मुक्त करण्याचं आणि खऱ्या अर्थानं पूर्ण स्वातंत्र्य देण्याचं कार्य हे किती कठीण आहे हेही त्यांना वाटत होतं. स्त्रीनं स्वातंत्र्य कमवावं असं वाटणं म्हणजे खडकावर डोकं आपटून घेण्यासारखं होतं. शांत, शोषिकपणे, सहिष्णू वृत्तीनं राहिलो तर हे असिधारा वृत्त पूर्ण होऊ शकेल याची त्यांनी खूणगाठ बांधली होती. सावकाश पण हे स्त्रियांना स्वतंत्र करण्याचं काम सुरू करणं हे गरजेचं वाटत होतं. स्त्री सुधारणेचं कार्य करताना अडचणी येतील, एवढंच नव्हे तर समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार हे ते जाणून होते. आणि असं केलं तर आपल्याला समाज गिळून टाकायला येईल ह्याचंही भान त्यांना होतं. परंतु पंडिता रमाबाई यांचं जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं जीवनकार्य यामधून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला होता. शारदा सदनच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्म स्वीकारून त्या धर्मामधली दया, शांती, क्षमा यानुसार कार्य केलेल्या पंडिता रमाबाई आणि अगदी धार्मिक ग्रंथ, पोथ्या यांचा पिट्टा पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिलेले ईश्वरचंद्र विद्यासागर यांची प्रेरणा महर्षी कर्वे यांना होती. आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये विधवेशी स्वतः विवाह करून कर्व्यांनी याचा वस्तुपाठ घालून दिला होता. सुरुवात स्वतःपासून केली होती, त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याची कुणाची बिशाद नव्हती. ते विद्वान होते, प्राध्यापक होते आणि म्हणून समाजही त्यांच्या विरोधात काही फार करू शकत नव्हता. केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढंच ऐतिहासिक कार्य समाजातल्या लोकांच्याकडून होत होतं. अर्थात या अशा त्रास करणाऱ्या लोकांच्याबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे क्षमाशील होते. या समाजाच्या छळवादी वृत्तीचा आधीपासूनच त्यांना अंदाज होता. अनेक वेळेला असे कार्यक्रम घेताना समाज सुधारणेच्या निमित्तानं समाजामध्ये मिसळत असताना धक्काबुक्की व्हायची, कपडे फाटायचे, कोट फाटायचा. अशा वेळेला जिथं फाटलेलं आहे ते शिवून त्यांना घ्यावं लागत असे. ते फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी त्यांची ससे हेलपट चालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिवायसाप दिलेत, ना कर्वे आपल्या कार्यापासून विचलित झाले. जसे संत ज्ञानेश्वरांनी आपला छळ झाला, पण त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये ते कुठं मांडलं नाही किंवा ते उमटलं नाही, तसं कर्व्यांचं आचरण ज्ञानेश्वरांच्या प्रमाणे चाललं. ताटी उघडा ज्ञानेश्वरा या छळापासून ते मुंगी उडाली आकाशीपर्यंतचं ज्ञानेश्वरांचं कार्यही त्यांच्यासमोर होतंच.
महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला. कालांतरानं हिंगणे या ठिकाणी त्याचं स्थलांतर झालं आणि हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचा पाया हिंगणेच्या माळावर घातला गेला. ती मोठी करण्यासाठी ते झटलेत. पै पैचा निधी, मुरुड निधी या नावानं त्यांनी निधी जमवला. त्याच्या महर्षी कर्वे यांच्या विरोधात जाणाऱ्या समाजाला सुद्धा ही पूर्ण कल्पना होती की यातल्या पैचा हिशेब कर्व्यांच्याजवळ असणार, कारण कर्वे कधीही उधळपट्टी करणार नाहीत. अनेक वेळेला कर्वे स्वतः मोटर वापरत नसायचेत, पण आश्रमाच्या ठिकाणी लांब अंतरावर जाताना ते पायी जायचे. समाजाचं पैसे वापरणं दूरच, पण स्वतःचा पैसाही ते समाजासाठी वापरत असायचे. कारण घरात जेवढा खर्च आहे तेवढा करून आपल्या उरलेल्या कमाईतून सर्व पैसा ते समाजात वापरायचे. अगदी ते स्वतःच्याच विश्वात वावरतात अशी कुरबूर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्यात घर करून राहिली होती. पण वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती. त्याच जिद्दीनं त्यांनी कुटुंबाला सुद्धा कुरूप करता येणार नाही याची दक्षता घेतली. गणितामधला नेमकेपणाचा गुणधर्म इथं उपयोगात आला होता. बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणं हेच श्रेयस्कर असतं, हे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या कार्यामधून दिसतं. महर्षी कर्वे यांची लक्षणे स्थितप्रज्ञ वृत्तीची होती. स्थितप्रज्ञ म्हणजे जो सुखदुःखामध्ये अविचल राहतो, मात्र दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थितप्रज्ञ. महर्षी कर्वे यांचं लक्ष केवळ समाज सुधारणेमध्ये होतं. त्यांना कुणावरही ऋण ठेवायचं नव्हतं. अनेक वेळेला ते बाहेर जेवायला जायचे, पण कुठं जेवावं लागलं तर ते त्याचे पैसे ताटाशेजारी काढून ठेवायचे. स्त्रियांच्याबद्दल तर त्यांची वृत्ती अत्यंत कनवाळू होती. भारताचा अर्धांग स्त्रिया त्यात जर अनपट राहिल्या तर देशामध्ये अर्धांग वायू झालेल्या व्यक्तीसारखी या देशाची अवस्था होईल असं त्यांना वाटत होतं. आपण आपल्या स्त्रियांना सरस्वती मानतो, आपल्या देशाला भारतमाता मानतो, सरस्वतीला वाङ्मयाची जननी मानतो, आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर आणि अडाणी ठेवतो, हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. यासाठी त्यांनी शिक्षण संस्था स्थापन करत असताना महिला विद्यापीठाची सुद्धा स्थापना केली. 1916 साली भारतामधले पहिले महिला विद्यापीठ त्यांनी 5 स्त्रियांना दाखल करून सुरू केले. आणि ते विद्यापीठ मोठे करण्यासाठी ज्या काळामध्ये आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या दिवसामध्ये जगभर त्यांनी प्रवास केला आणि स्त्री शिक्षणासाठीच्या या विद्यापीठासाठीचा निधी उभा केला. अगदी अमेरिकेमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी स्वतःच्या मुलाच्या माध्यमामधून त्या काळामध्ये 30,000 रुपयांच्या वरचा निधी त्या काळी जमवलेला होता. अगदी आपली स्त्री ही स्वाभिमानी पाहिजे, शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन तिनं पुरुषाशी स्पर्धा केली पाहिजे, हे त्यांचं स्वप्न होतं. त्यांना 2 कामं करायची होती. एका बाजूला स्त्रीला साक्षर करणं आणि दुसऱ्या बाजूला पुरुषांच्या बरोबरीनं स्पर्धेमध्ये उतरवणं. आणि हे कठीण काम होतं. म्हणजे जसं गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध पृथ्वी बाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखी क्षमता काम करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये आणि त्याच्या शरीरामध्ये बुद्धीमध्ये ती ताकद असायला हवी होती. आणि ती ताकद महर्षी कर्व्यांच्यामध्ये होती, म्हणून त्यांनी ती कामं अगदी तडीला नेली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या शेरवलीसारख्या ग्रामीण भागामध्ये जन्माला आलेला मुलगा हा जन्मताच कधी महर्षी किंवा भारतरत्न झाला नाही. आपल्या आयुष्यामध्ये हालापेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य एवढे अलौकिक काम करू शकतो, त्याचं उदाहरण म्हणजे धोंडो केशव कर्वे. लोकांनी त्यांना महर्षी मानले. सरकारनं सुद्धा 1958 साली भारतरत्न हा किताब दिला. लेखक सांगतात की त्यांनी स्थापन केलेल्या विद्यापीठातल्या महर्षी कर्वे यांच्याच पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसलेली होती. ते म्हणतात की मी केवढ्याने तिच्यावर रागवलो, कारण कर्व्यांच्या पुतळ्या शेजारी बसून रडायला तुला काहीच कशी वाटत नाही, तू मुळीच रडू नये, यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले आहे ना. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी कर्वे यांच्या कर्तेपणानं SNDT विद्यापीठ निर्माण झाले. महिला शिकतायत, पण जोपर्यंत खऱ्या अर्थानं पुरुष शिक्षित होत नाही तोपर्यंत स्त्रियांच्यावरचे अत्याचार थांबतील असं वाटत नाही. कारण वर्षानुवर्षे या समाजामध्ये पुरुषानं स्त्रीला दुय्यम वस्तू मानलेला आहे. पण याच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला पुरुष सुशिक्षित होईल, तो स्त्रीचं स्वातंत्र्य आणि सन्मान प्रतिष्ठा मान्य करेल. स्त्रीला सुद्धा तिची स्वप्ने असतात, भावभावना असतात, आकांक्षा असतात, हा विचार तिचं अस्तित्व तो मान्य करायला शिकेल. याला लेखक पुरुष शिक्षण म्हणतात. आणि या अर्थानं पुरुष शिक्षित झाला तरच त्याला स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा अर्थ समजेल. पुरुषांचेही शिक्षण झाले की मग भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य हे पूर्णत्वास जाईल. आणि मग स्त्रियांच्या
वर होणाऱ्या अन्याय अत्याचाराबद्दल कधीही आपल्याला वाईट वाटणार नाही, नव्हे ती वेळच येणार नाही इतका हा समाज स्त्रियांना प्रतिष्ठा, शिक्षण याच्याबाबत प्रगत झालेला असेल. विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब इथे क्लिक करा. धन्यवाद.